नमस्कार. आज आपण कॅल्क्युलेट द इस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून हे आज आपण पाहणार आहोत. याचा अर्थ होतो चंद्रावरून एखादा ऑब्जेक्ट त्याच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी लागणारा मुक्तिवेग किती हे आपण आज काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला मास ऑफ द मून म्हणजे चंद्राचं मास वस्तुमान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आहे 7.34 इंटू 10⁻²2 किलोग्रॅम. रेडियस ऑफ द मून म्हणजे चंद्राची त्रिज्या ती आहे 1.74 इंटू 10⁻6 मीटर. तिसरी गोष्ट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ती आहे 6.67 इंटू 10⁻11 nm² अपॉन kg². आता इस्केप वेलॉसिटी ऑफ द मून याचं जे सूत्र आहे √2 टाइम्स g टाइम्स m टाइम d इज डिवायडेड बाय r. आता याच्या व्हॅल्यू आपण पुट करूया. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ती ही व्हॅल्यू आहे. m म्हणजे मास त्याची ही व्हॅल्यू आहे. डिवायडेड बाय r म्हणजे रेडियस त्याची व्हॅल्यू ही आपण त्या ठिकाणी पुट केलेली आहे. आता पुढे या व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर आपल्याला या 10⁻11 आणि दुसऱ्या 10⁻22 आहे. 10 हा कॉमन आहे. वरचा जो त्याची पॉवर आहे त्यामध्ये आपण ॲडिशन करून घेतो. पण एकाचं चिन्ह मायनस असल्यामुळे इथे मायनस ही क्रिया घडते आणि 10ची पॉवर या ठिकाणी 11 आलेली आहे. आता पुढच्या स्टेपला आपण हा जो डिनॉमिनेटरमध्ये 10ची पॉवर जी 6 आहे त्याला आपण वरती घेणार आहोत. न्यूमरेटरमध्ये वरती घेतल्याच्या नंतर त्याची जी पॉवर आहे ती मायनस होते. ती या ठिकाणी मायनस होताना आपल्याला दिसते. परत पुढे या 10ची पॉवर 11 आहे. दुसऱ्या 10ची पॉवर -6 आहे. या दोघांमध्ये सुद्धा ॲडिशन ही क्रिया होणार आहे. पण एकाचं चिन्ह मायनस असल्यामुळे त्या ठिकाणी 10ची पॉवर ही 5 आलेली आहे. आता पुढे आपण काय केलेलं आहे. पुढे या ठिकाणी आपण हा 1.74 च्या ऐवजी आपण एक पॉइंट पुढे घेतला म्हणजे 17.4 हे या ठिकाणी केलेलं आहे. एक पॉइंट पुढे घेतला म्हणून वरच्या ठिकाणी आपण 10 ॲड केला कारण याचा अर्थ तोच होतो. 10/17.4 म्हणजेच 1.74. आता पुढे हा 2 आणि खालची ही जी संख्या आहे 17.4 ह्या दोघांनाही 2 ने भाग जातो. डिव्हिजन होते. वरच्या 2ला 2 ने भाग दिला 2 1 जा 2 आणि खाली 2 ने भाग दिल्याच्या नंतर 8.7 हे या ठिकाणी आलेलं आहे. ते आपण खाली घेतलं. या ठिकाणी पहा या 10ची पॉवर 5 आहे. दुसरा 10 आहे. हे एकत्र केल्याच्या नंतर 10ची पॉवर 6 होते. आता पुढे या स्क्वेअर रूटमध्ये 6.67 पॉइंट नंतरचा नंबर हा 50पेक्षा मोठा असल्यामुळे त्याचा नियरेस्ट होल नंबर 7 हा आपण घेतलेला आहे. दुसरा 7.34
याचाही नियरेस्ट होल नंबर हा आपण 7 या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली अंदाजे घेतलेला आहे. 10⁻6 आपण 10⁻3 इंटू 10⁻3 या पद्धतीने लिहू शकतो. 8.7 याचा नियरेस्ट होल नंबर आपण 9 घेतलेला आहे, कारण यांना आपल्याला स्क्वेअर रूटमधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. स्क्वेअर रूटमध्ये 7 2 टाइम्स आलेला आहे, त्याला आपण बाहेर काढल्याच्या नंतर तो एक वेळेस स्क्वेअर रूटमधून बाहेर येताना तो 1 बाहेर येतो त्यातला. या 10⁻3 हेही 2 वेळा आहे, त्यातील स्क्वेअर रूटमधून बाहेर निघताना त्यातील एक 10⁻3 बाहेर येईल. डिनॉमिनेटरमध्ये 9 आहे, तो पण स्क्वेअर रूटमधून बाहेर येताना त्याचा 3 बनेल. या पद्धतीने म्हणजे स्क्वेअर रूटमधून बाहेर येताना त्याचे हे नंबर्स बनतात. आता 10⁻3 आहे म्हणजेच किती? 1000 मीटर, म्हणजे 1000. आता हे जे 1000 आहे मीटर, त्याला मी 1 किलोमीटर करू शकतो. आणि 7.3 यांच्यामध्ये डिव्हिजन केल्याच्या नंतर जो मला पुढील नंबर भेटतो ते माझं उत्तर असेल. आता या ठिकाणी 7ला 3ने डिवाइड केल्याच्या नंतर मला आन्सर मिळालेला आहे 2.33. 1000 मीटरचं मी 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर मला इस्केप वेलॉसिटी ऑफ द मून किती मिळालेली आहे? 2.37 किलोमीटर पर सेकंद. हे करत असताना आपण हे उत्तर अप्रॉक्सिमेटली अंदाजे काढलेलं आहे. या ठिकाणी जर आपण लॉगचा उपयोग केला तर याचं उत्तर हे करेक्ट येईल, परंतु विदाऊट कशाचाही न वापर करता अंदाजे आपण हे उत्तर अगदी नियरेस्ट टू द काढलेलं आहे. होल नंबर अगदी करेक्ट आहे. पॉइंट नंतरचा नंबर हा मात्र थोडासा बदललेला आपल्याला या ठिकाणी दिसतो, परंतु आपलं हे उत्तर हे अप्रॉक्सिमेटली नियरेस्ट उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीची उत्तरं आपल्याला काढताना आपण या पद्धतीचा उपयोग करू शकतो आणि अप्रॉक्सिमेट उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे ते केलेलं आहे. थँक्यू सो मच.